आणि नाशिकच्या गोदा घाटावर नववर्ष स्वागतासाठी यात्रा समितीतर्फे महारांगोळी काढण्यात आली। 150 महिलांनी 25,000 स्क्वेअर फुटावर ही रांगोळी साकारली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिकच्या नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गोदा घाटावरती गेल्या 2 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। अंतर्नाद महावादळ आणि त्यानंतर आपण समोर बघत आहोत ही महारांगोळी आता साकारण्यात आली आहे। जवळपास 25,000 फूट अशी ही रांगोळी आहेत आणि 200 महिला हे सध्या या रांगोळी काढण्याचं काम करतायत। खरं तर गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे हे कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम नाशिकमध्ये पार पाडले नव्हते, मात्र यंदा मोठ्या उत्साहामध्ये हे कार्यक्रम जे आहेत ते पार पाडले जात आहेत। हे थीम ज्यांनी साकारलेत महारांगोळीची ते निलेश देशपांडे माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। निलेशजी, काय ही थीम आहेत आणि आम्हाला रांगोळीबद्दल थोडं? साधारण 7 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे। तर इथे रांगोळी साकारत असताना आम्ही 250 फूट बाय 100 फूट अशी एक 25,000 स्क्वेअर फीटाची रांगोळी इथे साकारतो। त्याच्यामध्ये कुठला तरी एक छान विषय दरवर्षी असतो। तर यावर्षी आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे। त्यानिमित्ताने जे आदिवासी क्रांतिकारक आहेत, जे वीर आहेत, बरेचसे अपरिचित आहेत, तर त्यांना ही रांगोळी आम्ही समर्पित केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचे पोर्ट्रेट्स आम्ही काढलेले आहेत सर्व महिलांनी। याशिवाय जननायक असं ह्या रांगोळीचं नाव देण्यात आलेलं आहे। आतमध्ये बिरसा मुंडांचं एक छान पोर्ट्रेट काढलेलं आहे। अमृत महोत्सवानिमित्त 75 असं त्यामध्ये आतमध्ये काढण्यात आलेलं आहे। 2 दिवसांपासून या नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे हे जे विविध कार्यक्रम हे पार पाडत होते त्याची सांगता देखील या महारांगोळीने होती आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।